चला तर मग आज आपण एका खूप सुंदर गोष्टीत रमून जाऊया. ही गोष्ट आहे एका आई कोंबडीची आणि तिच्या लहान लहान रंगीबेरंगी पिल्लांची. ही गोष्ट इतकी साधी आहे, पण ती आपल्याला निसर्ग आणि आईच्या प्रेमाबद्दल खूप काही सांगते. मग सुरू करायचं? जरा डोळे मिटून विचार करा. एक सुंदर हिरवंगार शेत आणि तिथे राहतेय एक आई कोंबडी आपल्या लहान लहान इकडून तिकडे बागडणाऱ्या पिल्लांसोबत. तिच्यासाठी ना तिचं अख्खं जग म्हणजे तिची हीच पिल्लं होती. तर ही आहे आपली मायाळू आई कोंबडी आणि हे तिचं उत्साही कुटुंब. या कुटुंबातलं प्रत्येक पिल्लू वेगळं आहे. प्रत्येकाचा रंग वेगळा, स्वभाव वेगळा आणि म्हणूनच ही गोष्ट इतकी खास वाटते. आणि याच पिल्लांना सोबत घेऊन आई कोंबडी एका छानशा प्रवासाला निघते. हा प्रवास आहे निसर्गातल्या रंगांना ओळखण्याचा. आणि तिची शिकवण्याची पद्धत तर खूपच गोड आहे. तर तिच्या पिल्लांमध्ये ना एक पिल्लू होतं जे अगदी तेजस्वी पिवळ्या रंगाचं होतं, जसं काही सूर्यकिरणच जमिनीवर उतरले. आणि इथूनच सुरू होतो रंगांचा पहिला धडा. आणि बघा, आई कोंबडी किती छान समजावते. ती म्हणते, अरे बघ तर, पिवळा रंग म्हणजे सूर्यासारखा तेजस्वी. वा, काय कल्पना आहे नाही का? तिने त्या पिल्लाच्या रंगाची तुलना थेट निसर्गातल्या सगळ्यात तेजस्वी गोष्टीशी म्हणजे सूर्याशी केली. त्यानंतर एक दुसरं पिल्लू, ते खेळता खेळता एका सुंदर टवटवीत लाल रंगाच्या फुलाजवळ जाऊन पोचलं. त्या फुलाचा रंग बघून ते अगदी हरखून गेलं होतं. आणि आई कोंबडीने ही संधी अजिबात सोडली नाही. ती लगेच म्हणाली, लाल रंग फुलांसारखा सुंदर असतो. म्हणजे बघा, पिवळा रंग म्हणजे तेज आणि लाल रंग म्हणजे सौंदर्य. किती सोप्या भाषेत ती मुलांना शिकवत आहे. आता वळूया तिसऱ्या पिल्लाकडे. ते तर हिरव्यागार मऊशार गवतामध्ये इतकं आनंदाने उड्या मारत होतं, जणू काही ते त्या निसर्गाचाच एक भाग बनलं होतं. ते पाहून आई हसली आणि म्हणाली, हिरवा रंग निसर्गाचा रंग आहे. किती साध्या शब्दात तिने सांगितलं की हिरवा रंग म्हणजे जीवन, म्हणजे आपला निसर्ग. रंगांची ही ओळख इथेच थांबली नाहीये. आई कोंबडीने मग आपल्या सगळ्या पिल्लांचं लक्ष वर घेतलं, त्या विशाल पसरलेल्या आकाशाकडे. आणि ती अगदी साधेपणाने म्हणाली, आकाश निळा आहे, किती छान. तिच्या या बोलण्यातून निसर्गाबद्दलचं प्रेम आणि आश्चर्य स्पष्ट दिसतं. निसर्गातले रंग तर पिल्लांनी ओळखले, पण निसर्ग म्हणजे फक्त सौंदर्य नाही. कधीकधी काही अनपेक्षित गोष्टीही घडतात. आणि अशावेळी सर्वात जास्त गरज असते ती आईच्या मायेची आणि तिच्या काळजीची. पाहूया बरं पुढे काय झालं. तेवढ्यात काय झालं माहितीये, एक सुंदर फुलपाखरू फडफड करत उडत आलं आणि एका पिल्लाला काही राहवलंच नाही. ते धावत सुटलं त्या फुलपाखराच्या मागे. थोडंसं दूर गेलं ते, पण आईचं लक्ष होतं बरं का. तिने एक क्षणही विचार केला नाही. ती धावत गेली आणि त्या पिल्लाला पटकन आपल्या पंखाखाली घेतलं. खरंच हेच तर आईचं प्रेम असतं, नाही का? नेहमी आपल्या बाळांवर लक्ष ठेवून त्यांच्या संरक्षणासाठी तयार. आणि मग तिने आपल्या सगळ्या पिल्लांना जवळ घेतलं आणि एक वचन दिलं. ती म्हणाली, माझ्या पिल्लांनो, मी नेहमी तुमची काळजी घेईन. ह्या एका वाक्यात आईच्या प्रेमाची सगळी ताकद सामावलेली आहे. तर मग रंगांची ओळख झाली, आईच्या प्रेमाचा अनुभव आला. या सुंदर गोष्टीतून आपल्याला नेमकं काय शिकायला मिळतं? चला तेच पाहूया. आईचं ते आश्वासक बोलणं ऐकून सगळी पिल्लं तिच्या भोवती गोळा झाली आणि ते सगळं कुटुंब एकत्र मिळून आनंदाने हसू लागलं. तो क्षण खरंच खूप खास होता. तर बघा, ही छोटीशी गोष्ट आपल्याला किती मोठ्या गोष्टी शिकवून जाते. पहिली म्हणजे आईचं प्रेम. ते एका मजबूत कवचासारखं असतं, जे नेहमी आपलं रक्षण करतं. आणि दुसरी, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, खरा आनंद हा एकत्र राहण्यात असतो. जेव्हा सगळे आपले जवळ असतात ना, तेव्हा सगळं कसं सुंदर वाटायला लागतं, नाही का? आणि शेवटी एक प्रश्न, ह्या कोंबडी आणि तिच्या पिल्लांसारखेच आपल्या आजूबाजूला सुद्धा असे कितीतरी छोटे छोटे सुंदर क्षण असतात, नाही का? जसे की सकाळचा सूर्यप्रकाश, एखादं सुंदर फूल किंवा आपल्या माणसांसोबत घालवलेला वेळ. आपण खरंच ते क्षण जगतो का? जरा विचार करा. कदाचित हे छोटे क्षणच आपलं आयुष्य खरं तर सुंदर बनवत असतात.